कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती त्यांच्या रुटीन प्रमाणेच राहतात, फॅक्टरीत जातात, काम करतात, मित्रांना भेटतात, त्यांच्या आई साहेबांना हवा तेवढा वेळ देतात। त्यांनी त्यांचं काहीच बदललं नाही, तू बदललीस। भुवनेश्वरी मॅडमनी सांगितलं शाळा बंद कर, की तू शाळा बंद केलीस। काही काळ तर घरी बसलीस, सोशल कॉन्टॅक्ट काही ठेवले नाहीस तू। पूर्वी तू वेगवेगळ्या शिबिरांना जायचीस, स्वतःसाठी वेळ द्यायचीस, नवीन गोष्टी शिकायचीस, गरीब मुलांसाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवायचीस। पण आता यातलं काहीच करायला तुला पुरेसा वेळच मिळत नाही। आम्हाला वाटायचं संसाराची जबाबदारी असेल, नसेल वेळ मिळत, पण आता आता वाटतंय की यांनी काही करूच दिलं नसेल तुला। अगं तुझा काही सेच नाहीये त्या घरात। बाबा, मी जमेल तितका प्रयत्न करते आणि शाळा पण सुरू केली की मी। आणि PhDचं काय? MAd ची परीक्षा होती तुझी, तापानी फणफणली होतीस, तरी सुद्धा पेपरला गेलीस का? तर वर्ष वाया जाऊ नये म्हणून। सारखं म्हणायचीस आम्हाला की महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीवर मला PhD करायची आहे, खेड्यापाड्यात जाऊन रिसर्च करीन आणि मोठा प्रबंध सादर करीन, कुणीही शिक्षणापासून वंचित राहायला नको म्हणून प्रयत्न करीन। सतत शिक्षण शिक्षण करणारी अक्षरा त्या सूर्यवंशींच्या घरात गेल्यापासून हरवली आहे का? तू का PhD साठी प्रयत्न केला नाहीस? कारण मी सांगतो का केला नाहीस ते। तुझं लग्न झाल्यानंतर PhD तर दूरच, तुझ्या घरात PhDचा प उच्चारायला सुद्धा तुला परवानगी नाहीये। असं नाहीये बाबा, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो। अहो, त्यांच्या घरामध्ये शिक्षणाची परंपरा नसताना मी अधिपतींचं शिक्षण सुरू केलंच ना। असं नाहीये बाबा, मी माझं ध्येय नाही विसरलीये। ध्येय नाही, तू कोण आहेस हेच विसरलीस तू। सर मग थांबव जरा 2 मिनिट। सूर्यवंशांच्या घरात दबून राहायची काहीच गरज नाही। लढणारी अक्षरा पाठवली होती मी त्या घरात, अन्याय सहन करणारी नाही। जे तू नाहीयेस ना ते तू बनलीयस, याचा जास्त त्रास होतो ग मला। आज मी तुझ्या बरोबर आलो म्हणून मला कळलं तरी की तुझ्या बरोबर काय चाललंय ते, नाहीतर तू हेही असंच सहन करत राहिली असतीस। नाही हो बाबा, एवढा काही त्रास नाहीये, खरंच नाही। आज जरा त्यांनी जास्तच केलं, पण अधिपती नव्हते ना घरी म्हणून। अधिपतींचा कायम सपोर्ट असतो मला। आम्ही हवे होते एकमेकांना, आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय। तुम्ही नका टेन्शन घेऊ बाबा, प्लीज। मला एकदा फक्त त्यांच्याशी बोलू दे, सगळं ठीक होईल बाबा। तुला बोलायचंय तर तू बोल, पण माझं ठरलंय, मी पुन्हा तुला त्या घरात जाऊ देणार नाही। झाली तेवढी शोभा पुरे झाली। अगं बाळ आहे तुझ्या पोटात, त्यांनी तुझ्याच घरात तुला धक्काबुक्की केली, मारलं,
ढकललं, काही कमी जास्त झाले असतं तर? त्यांना काळजी नाही आहे तुझी, पण मला आहे ना तुझी काळजी. आता काहीही झालं तरी तू त्या घरात जाणार नाहीस म्हणजे नाही. चल आपल्या घरी. अरे धनाजी चिंगूस कुठला. अरे फुलांच्या पाकळ्या अजून टाकी. अरे फुलांच्या पाकळ्यांची अशी गादी झाली पाहिजे, कळलं काय? चल 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 लवकर, घर सजवायचंय लवकर लवकर. आणि हा आरतीच्या शांती, आरतीच्या ताटाचं काय झालं? होय होय झाली तू तयारी. तयार केलंस का नाही? होय होय. आणि हा गोडाचा शिरा ते बी करायचंय. लवकर लवकर आटप की ग बाई. हे काय फुलांच्या पाकळ्या कोण काढणार? अरे उधळायच्या ती पाकळ्या. लवकर लवकर करा की, हात चालवा पटापट पटापट करा. दुर्गे, हा काय काय कसली समधी तयारी? सुनबाईंच्या स्वागताची तयारी आहे. आणि काय गे दुर्गे, बोलत काय बसलेस? हा, काम कर पटापट. हात आलो. वय तुला आम्ही वेलकमचा बोर्ड बनवायला सांगितला होता ना, तो तयार नाही काय अजून? हा, हे बघ ताई तयार आहे. अग इथं आम्हाला नग दाखवूस, बाहेर दर्शनी बागी लावा. सुनबाई घरात आल्या आल्या त्यासनी तो बोर्ड दिसला पाहिजे, वेलकम. आणि हे धनाजी, सुनबाई आल्यानंतर दोन्ही बाजूनी पाकळ्या उधळायच्या, ध्यानात ठेवा. हा, आणि शांता आरतीचं ताट घेऊन उभी राहा. चला सुनबाई कवा बी येते, लागा कामाला पटापटा. हा, बाबा बाबा द्या ते इकडे, मी धरते. अक्षरा, तू एक काम कर, तू इथेच थांब, मी जरा रिक्षा घेऊन येतो. तू सावलीत थांब. ठीक आहे. हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम. हा, कोण बोलतोय? ओळखा बघू कोण असेल. सॉरी, मी नाही ओळखलं. प्रयत्न तरी करून बघा. कोण आहे? हॅलो. फोन कट करण्याऐवजी प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं, नाही का? अहो, मी नाही ओळखलं तुम्हाला. कोण बोलताय? आणि तुम्ही प्लीज नंतर फोन करता का? नंतर में बहुत अंतर होता है अक्षरा मॅडम. आत्ताच बोला. मी आता खूप गडबडीत आहे, आपण नंतर बोलूया. नाही नाही नाही, मी फार वेळ नाही घेणार आहे तुमचा. ओळखा तरी. अहो खरंच मी नाही ओळखलं तुम्हाला. ओके, हिंट देऊ? हिंट हिंट वगैरे काही तुम्ही देऊ नका मला. तुम्ही कोण बोलताय मला सांगा फक्त. काय झालं, काही टेन्शन आहे का? अहो टेन्शन काही नाही आहे. तुम्ही कोण बोलताय प्लीज सांगाल का? एकतर ते सांगा किंवा फोन ठेवा आता. ओके 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 फाईन, मी हिंट देतो ना. मी एका वेगळ्याच कशावरून तरी बोलतोय. काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. अजूनही नाही कळलं? ओके फाईन. अक्ष, काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. मी काय बोलतो हे तुला कधीच कळत नाही. अक्ष, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.